Thackeray puts Aghadi rift rumors to complete rest. Uddhav Thackeray says, we are going to be contesting together. Thackeray says, he said nobody can fight against the BJP. People of Maharashtra showed them the mirror. We are thankful to the people of Maharashtra. When there is a great level. और साहेब महायुती सरकारमध्ये परस्पर अविश्वास असल्याचं वातावरण असल्याची माहिती आहे. ऑर्गनायझर मधून पण टीम अजितदादाला सोबत घेतल्याने लोटस ब्रँडला डॅमेज झाल्याचं जाहीर मत मांडलं गेलं. ही दुसबूक चालू असताना जर महायुतीच्या घटक पक्षांनी जर हे सरकार पाडलं तर पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असणं तीन वर्षा तशी परिस्थिती आज तातडीने असं दिसत आहे आणि आम्हाला आनंद आहे. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषि मूल्य आयोग की बैठक में भी कहते हैं कि प्याज की वजह से कृषि मूल्य आयोग की बैठक जब सह्याद्री गेस्ट हाउस पर हुई उस वक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ये कहा कि प्याज की वजह से हमें नुकसान हुआ, हमें रोना पड़ा, प्याज ने हमको रुलाया. और साथ ही उन्होंने ये भी कहा कि 400 पार के नारे की वजह से भी संविधान का जो नैरेटिव उन्होंने सेट किया. ये दो प्रमुख बातें जब वो कहते हैं, इसको आप किस तरह से देखते हैं? आपसे भी उद्धव ठाकरे सीधी बात है, प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था, इसे कोई दो बातें नहीं, मगर वहाँ तक सीमित नहीं. इस महाराष्ट्र का इस देश का किसान वायनाड ये सरकार की बीजेपी के खिलाफ था और आज भी इससे कोई मदद हो गई ऐसे मुझे दिखता नहीं. मुख्यमंत्री जब कहते हैं 400 पार का नारा उसकी वजह से नुकसान हुआ कृषि मूल्य आयोग की बैठक में, जब उन्हें उस वक्त कृषि मूल्य आयोग की बैठक विशेष अलग कारणों से थी, लेकिन उन्होंने 400 पार के नारे पे भी फोकस किया. लगता है बहुत ज्यादा उससे नाराज हो गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. छोड़ो, हर एक का अनुभव अपने पास होता है. तो प्याज के कारण भाजपा को तो रोना पड़ा ही, लेकिन साथी जो है उनके वजह से भी वो रो रहे. उद्धव सर 2 दिन पहले नाना पटोले ने कहा था कि उद्धव साहब मेरा फोन नहीं उठाते. विधान परिषद की जो इलेक्शन थी उसी मुद्दे पे उनका नाराजी जताई थी. तो झाला, विषय संपला. त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून दोघांनी, काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्यांनी पाठिंबा दिलाय. आणि इतर 3 जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला. आरोप नाही. तो झाला, विषय संपला. त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून दोघांनी, काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्यांनी पाठिंबा दिलाय. आणि इतर 3 जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला. आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. कोण? संपला, त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला. मग मी काय उत्तर देऊ? त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे, कारण त्यांना पाठिंबा दिलाय. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि this question to the Prime Minister, what he has said about the money has been the government helping industries in Gujarat. I have also said it in my rallies that we have no issue with Gujarat as such, but the way from the industries were shifted from Maharashtra to Gujarat is not acceptable. आताच आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो, कारण केंद्र सरकार ही The central government should ensure that every state should get its share without being biased. हम सरकार में नहीं है, जिनके आपकी सरकार है. नए इशू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र बनाने थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमीशन किए थे. तो वहाँ बच्चे कैंसर पर उन्हें कुछ कमीशन किए
मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये भूषण का मामला शुरू हो गया। जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमिटमेंट की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना, ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है। ये किसी हाथ के बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि। नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधान पद वाचलंय. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरू लागेल. Prime Minister Modi should understand that for 10 years he was made Prime Minister for the whole country. Now he's barely managed to become Prime Minister. This government can go any time. मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि I'm very happy. I'm proud that the people are woken up now. येत्या निवडणुकीत आणखी चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं. The trust on Modi has been eroded, and in upcoming. All right. So, in fact, Uddhav Thackeray there expressing confidence that this government is not going to, in fact, stay for long. Also talking about the fact that the alliance is completely intact and there isn't any discord within the alliance when it comes to Sharad Pawar, when it comes to the Congress, and when it comes to the Uddhav Thackeray faction of the Shiv Sena. Sahil, in fact, is getting us more details. Sahil, you have, in fact, Uddhav Thackeray not just putting all speculations to rest about the fact that this unity, in fact, is in danger, but also talking about the fact that this government, the current government at the centre, isn't going to last long. Well, what Uddhav Thackeray meant to say is that this is not a majority government, and for 10 years, Prime Minister Modi enjoyed the majority government, the full support from the people of the country. He was made the Prime Minister of India, but what they are charging Prime Minister Modi with is proceeding with his home state Gujarat. But at the same time, they have also challenged the fake narrative allegation made by the BJP. Post the election results, the BJP in Maharashtra as well as in Delhi, to analyze the kind of debacle or the performance in the Lok Sabha elections, the BJP came up with the thing that how the Samvidhan Badlo, the change in constitution narrative worked against them, and it was a fake narrative created by the opposition parties. To answer that, Uddhav Thackeray has come down heavily on the BJP, questioning the Prime Minister Modi, that in fact Prime Minister Modi created this fake narrative by saying that the Mangal Sutra will be snatched from the women, their cars, the buffaloes will be distributed to the people who come up with more number of children. The Muslim reservation narrative, all these fake narratives were in fact created by the Prime Minister and the BJP is what the allegation Uddhav Thackeray has made. He also pointed out that their own people, the BJP's own people, actually made this statement that if they get 400 plus, they will change the constitution, and that's why it worked against them. It's not the opposition parties who actually came up with this kind of a narrative. It's Anand Kumar Hegde or Lallu Singh or Jyoti Mirza who made these public statements, and because of that, this narrative was created. So, they are charging it completely on the BJP. Also, the message which the three parties, the Shiv Sena, Uddhav Balasaheb Thackeray, NCP, Sharad Pawar and the Congress is trying to give is that the Mahavikas Aghadi is still intact. There was a little bit bickering within the Congress and Shiv Sena UBT. In the press conference today, they tried to make it clear that it was an old issue and it was clarified, and all these three parties, along with the smaller partners, are going to contest the Maharashtra Assembly elections together as well. Yeah.
Thanking you for the moment for getting us those details. Sahil Joshi putting that story into perspective. As far as talks of rumors within the alliance, the Aghadi not doing okay. Alliance, in fact, in danger is concerned. Uddhav Thackeray has put those speculations to rest.